जनप्रतिसाद न्यूज, आवाज जनतेचा। आज धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीनं धानोरी, विश्रांतवाडी, कळस या भागामध्ये जवळजवळ 5000 किलोचं चिकनचं वाटप आपण ठेवलेलं आहे। खरं तर आखाड्याचा सण आहे आणि आखाड्याचा सण अनेक गरिबांच्या घरामध्ये होत नाही। खरं तर पुण्यामध्ये आखाड्याच्या ज्या पार्ट्या असतात त्या काही नवीन नाहीयेत, परंतु त्या आखाड पार्ट्यामध्ये फक्त प्रतिष्ठानांना निमंत्रण असतं, जे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांनाच निमंत्रण असतं। परंतु सर्वसामान्य जनतेला, गोरगरिबांना या ठिकाणी आपण बघू शकतो की महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, महिला सुद्धा आज या आखाड्याच्या याचं नियोजनाचं आज लाभ घेत आहेत। आणि आज आपण बघू शकता की सकाळपासून 9 वाजता सुरू झालेली आहे आपल्या आखाड्याचं नियोजन आणि त्यानंतर आपण बघतोय की नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये। खरं तर आखाड फक्त पुरुषांनीच का साजरा करावा, त्याचा लाभ हा महिलांना सुद्धा भेटला पाहिजे, कारण की प्रत्येक क्षण प्रत्येक महिलांसाठी असतो, परंतु हा मौज असणारा आखाड सण फक्त पुरुषांसाठीच का बरं, तो महिलांनी सुद्धा साजरा केला पाहिजे, महिलांना त्यांचा आनंद भेटला पाहिजे, हा हेतू आहे। त्याच्यामुळे आमच्या माता भगिनी सुद्धा या सणाचा चिकनचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणे आणि आपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आनंद बघू शकतो की हा आनंद घराघरामध्ये जावा आणि कुटुंबाने हा आखाड्याचा सण एकत्रित साजरा करावा, हा आमचा हेतू होता। खरं तर आखाड्या दिवशी आपला नवरा किंवा कुटुंब कोणत्या परिस्थितीमध्ये घरी येईल हे महिलांना चिंता असते, परंतु आज आपण घरामध्ये चिकन दिल्यामुळे पूर्ण 5,000 परिवार असेल तो एका ठिकाणी बसून हा आखाड साजरा करू शकेल, ही आमची भावना आहे। आणि आज मला नक्की वाटतंय की हे जे आमचा हेतू होता तो हेतू पूर्णपणे साध्य होतोय आणि महिलांना, पुरुषांना या ठिकाणी चिकन मोठ्या प्रमाणात वाटलं। परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच www.janpratisad.com या वेबसाईटला देखील भेट द्या।